ही गोष्ट खरी आहे की आमच्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या वतीनं आणि तिन्ही पक्षांच्या संमतीनं विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा याकरता माझं नाव देण्यात आलेलं आहे, माझ्या पक्षातर्फे पण आणि आमच्या सहकारी पक्षांनी देखील त्याला सहमती दर्शवलेली आहे। आणि केवळ सहमती दर्शवली अशातला भाग नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो, अध्यक्षांना सुद्धा 4-4 वेळा भेटलो, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा जाहीर केलेला नाही। ही वस्तुस्थिती खरी आहे। चहा पाण्याचा कार्यक्रम झाला, त्या चहा पाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी असं आहे की अडचण जी काही सातत्यानं सांगितली जात होती की एकूण सदस्य संख्येच्या 10% ज्या पक्षाची सदस्य संख्या असेल त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं, असं जे सांगितलं जात होतं ते खरं नाही। हे आम्ही नियमानं, कायद्यानं सिद्ध करून दाखवलं। त्याचबरोबर विधिमंडळाकडून म्हणजे विधिमंडळ सचिवांकडून म्हणजेच विधानसभा अध्यक्षांकडूनच एक प्रकारे त्या पत्राचं उत्तर देखील आम्ही घेतलेलं आहे की 10% सदस्य संख्येची कायद्यामध्ये आणि नियमामध्ये कुठेही मागणी नाही, तरतूद नाही, अट नाही। आणि घटनेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता हा ज्या पक्षाची सदस्य संख्या जास्त असेल त्या पक्षाचा निवडावा ही घटनेमध्ये तरतूद आहे। त्यामुळं आपण जी अडचण सांगता अशी कुठलीही कायदेशीर अडचण, कुठलीही तांत्रिक अडचण शिल्लक राहिलेली नाही। त्यामुळं हा निर्णय सरकार आणि अध्यक्षांच्याकडे जरी बोट दाखवलं गेलं तरी शेवटी अशा विषयांमध्ये सरकारनं पुढाकार घ्यावा लागतो आणि अध्यक्षांनी सुद्धा तो पुढाकार घेण्याकरता म्हणून सरकारला भाग पाडावं लागतं आणि म्हणून दोघांची जबाबदारी आहे। त्यांनी जरी अध्यक्षांच्याकडे बोट दाखवलं सरकारनं आणि अध्यक्षांनी सरकारच्याकडे बोट दाखवलं तरी आम्ही काय अज्ञानी नाही, आम्ही काय अनभिज्ञ नाही, ही दोघांची जबाबदारी। महाविकास आघाडीने पत्र दिलं होतं बहिष्कारासंदर्भात, त्यामध्ये तुमची सही नव्हती, त्याच्यामुळे कुठेतरी पुन्हा चर्चा झाली की नाराज आहेत। मुख्यमंत्र्यांनी देखील सूचक वक्तव्य केलं, कसं पाहताय तुम्ही? मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो, त्यांनी असं कायम माझ्याकडे लक्ष ठेवावं, चांगल्या बाबतीत मी म्हणतोय लक्ष ठेवावं, कारण इतकं होत असताना आम्हाला निधी देण्यामध्ये ते लक्ष ठेवत नाहीत, आम्हाला निधी देत नाहीत। आमचे जे हक्क आहेत ते आमचे हक्क आम्हाला मिळवण्याकरता अशाच पद्धतीनं ते पुढाकार घेताना दिसत नाहीत। त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर प्रेम दाखवलं, हे प्रेम त्यांनी माझ्यावर कायम ठेवावं अशी मी त्यांना विनंती करतो।